हळदी कुंकू वाहाते मी आई तुळजा भवानीला, बाळराजा माझा शंभू गेला गेला तालमीला. बाळ व्हावा शूरवीर पाहतो गम्यास पान, देवा महादेवा तूर देर शक्ती अन ज्ञान. बाईसाहेब, या सगुणाबाई, आज आमच्या महाली एवढ्या लवकर? रात्रीच युवराजांनी सांगून ठेवलं उद्या लवकर खुराक तयार ठेवायला. असं? पण काय करावा खुराक? तुम्हीच सगळं करता म्हणून आम्ही खुराकाची तयारी करत नाही. बाईसाहेब, खुराक तयार आहे. हो, पण रात्री आम्हाला काही बोलले नाहीत. अहो, ही घाई, लवकर उठणं, तालमीत जाणं, हे सगळं जिंकण्यासाठी. आऊ साहेबांना हरवायचं आहे ना आज. पण कोणता खेळ खेळणार आहेत? ते ठाऊक नाही, पण आऊसाहेबांची तयारी सुरू झालीये. हो, त्यांच्याही महालात पहाटेचा उजेड दिसत होता. म्हणजे आऊसाहेबांनीही मनावर घेतलंय तर. आऊसाहेब, आता तुम्ही एवढं मनावर घेतलंय म्हणजे युवराज हारणार, ही काळ्या दगडावरली रेग म्हणायची का? कल्याणी, जी गोमाजी बाबांना म्हणावं खेळाची सांगितल्याप्रमाणे तयारी करा. जी आऊसाहेब. आम्ही तयार झालो आहोत असा सांगावा धडा आऊसाहेबांना. बर, सांगतो. परतवर तुम्ही दूध पिऊन घ्या. हो. काय झालं? साय. म्हणून सांगतो लगेच पेत जा. एकदा का दूध निवलं कसाय धरते. प्या. हे यार आण. अरे हे आणखी इथं इथं ठेव ठेव. अरे आऊ साहेबाकडनं आता विचारणा झाली होती. गोमाजी बाबा, जी पण झाला वाटतं पट मांडून. वय आता येतीलच आऊसाहेब आणि युवराज. गोमाजी तयार आहे की, येऊ द्या. पर पंत, कसला खेळ म्हणायचा ह्यो? सुरू झाला की कळेल. पण या खेळात गनिमी काव्याची गोम आहे. बसा तुम्ही, मग तुम्हाला कळेल. ताईसाहेब, या. अहो, या काय, केवढ्या तातडीनं आवरावं लागलं आम्हाला, आणि तेही कशाला? तर खेळ पाहायचाय म्हणून. पण आम्ही काय म्हणतो, शंभूराजेंसोबत खेळायलाच पाहिजे का? आता आऊ साहेब बोलल्या म्हणजे देव बोलला. आता खेळावंच लागणार. आता सांगायचं तर आमचे लग्न झाल्यापासून आपण पाहतोय आऊसाहेब कधी खेळल्या नाही. पण आता या वयात त्या शंभूराजांना म्हणतात म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी उद्देश असणार खास. आऊ साहेबांच्या प्रत्येक शब्दामागे अनुभवांची पेटती मशाल असते. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे अनुभूतींचा लांबण दिवा असतो. तेही खरंच. म्हणूनच आम्हाला सुद्धा उत्सुकता लागलीये. त्या कशा खेळतात, काय खेळतात. बरं झालं. आमचं कामच सोपं झालं. नाहीतर दर्शनासाठी प्रत्येक महाली
जावं लागलं असतं. युवराज, आपण तर तयारीनिशी आलात. अव पहाटेपासून तयारी चालू हाय. त्याला यश मिळू द्या असा आशीर्वाद द्या. यशस्वी भव. जिंकणार तुम्हीच. चांगले खेळा. काय आशीर्वाद देऊ तुम्हाला. तुम्ही जिंका म्हणावं तर आऊसाहेब हरल्या असा अर्थ निघतो, आणि आऊसाहेब जिंकाव्या म्हटलं तर तुम्ही हराल. पण बोला काहीतरी. एवढा विचार कशाला करायचा. शंभूराजे आहेत म्हणून विचार करावा लागतो. मातोश्री, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. चला. शंभूराजे, हो ढाल तलवार चिलखत कशाला. ठेवा ते बाजूला. आऊसाहेब, आम्ही पहाटेपासून सराव करतो आहोत. खेळायचे नाही. खेळायचंय, पण बिना ढाल बिना तलवार. सगळ्याच लढाया सगळीच युद्ध शस्त्रांनी खेळली जातात असं कुठे आहे. ठेवा ती तलवार बाजूला. पण मग काय खेळायचं आऊसाहेब. काचपुरी. काचपुरी. या खेळात ही अशी छोटीशी काच घ्यायची, आणि जर असली काच नसेल ना तर ही बांगडीची काच घ्यायची, आणि गोमाजी बाबांनी हा जो मातीचा ढिगारा केलाय ना त्याचा वरंबा बनवायचा. हा असा, हात 1.25 हात लांब, निमुळता. खेळ तसा सोपा आहे, पण जितका सोपा तितकाच अवघड. आमच्या शिवबाचा गनिमी कावा ज्या सूत्रावर आधारित आहे ना त्या सूत्रावर आधारित हा खेळ आहे. गनिमी काव्याची बीज ह्या खेळात सापडतात. गनिमी काव्याची बीज या खेळात. हो, म्हणजे ज्या गनिमी काव्याने आबांनी अफजल खानाला मारलं, त्याला पराभूत केलं, पन्हाळ गडावरून निसटले, त्याची बीज या खेळात. म्हणजे त्यांची बीज ज्या ज्या खेळामध्ये आहेत त्यातला हा एक खेळ आहे. मग तर मज्जा आहे. पण यात हारजीत आहे. हे बघा, तर हा मातीचा वरंबा म्हणजे आदिलशहाचं सैन्य किंवा फौज, आणि या फौजेत अफजल खान म्हणजे ही काच. तिला या मातीच्या वरंब्यात म्हणजे फौजेमध्ये लपून ठेवायचा, तुमच्या समोर, तुमच्या देखत. हा असा.
तर आता हा मातीचा वरंबा म्हणजे फौज आहे. हा, आणि यात काच रूपी शत्रू म्हणजे अफजल खान लपलाय. आता झडप घालून एकाच हल्ल्यात खानाला ओळखायचा. एकच हल्ला? हे बघा, असं करा आणि तो छापा असा मारायचा बरोबर शत्रू असेल तिथे. ओळखला तर जिंकला, नाही तर हारला. हे तर अगदीच सोपे आणि सहज आहे आऊसाहेब. सोप्या सोपे म्हणू नये आणि सहज आहे म्हणू नये, याचा धडा मिळतो आपल्याला. चला खेळूयात. आहात तयार? हो. मारा छापा. काच सापडणार? काच सापडली आऊसाहेब. बघा, विश्वास आहे? हो. बघा काच, अर्थात शत्रू. काच नाही? मग काच कुठे? काच तर तुमच्या पुढ्यात होती, पण तुम्ही तिथे शोधणार नाही याची खात्री होती म्हणून तिथे पुरली, आणि तुम्ही दुसरीकडेच छापा मारला. लय नामी खेळ आहे. हो, पण वाटतो तितका सोपा नाही. सोपा कसा असेल? हा खेळ म्हणजे गनिमी काव्याचा पायाच. आऊसाहेब, पुन्हा आता या वेळेस आम्ही ओळखतो. बघा हा, आम्ही ओळखणार. शंभूराजे, आता जिंकायचंय हा, नीट बघा. आता फसू नका. सोपं आहे हो. ओळखा. नाही ना काच? काच पुन्हा तुमच्या पुढ्यातच पुरली होती. आऊसाहेब, पुन्हा खेळा. या वक्ताला युवराज नक्की ओळखत्याल. पुन्हा खेळूया.
आऊसाहेबांचं डोकं म्हणजे बुद्धीचा कोट आहे. तर ते आचाट काम आहे. शंभूराजे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हो आऊसाहेब, पुरा काच. आम्ही ओळखतो. ओळखा? जिथे पुढे जाताना थोड्या थांबल्या तिथेच बघा. हो हो, तिथेच आहे काच. ताई साहेब, तुम्हाला खात्री आहे? हो तर खर तर त्या इथे थांबल्यासारख्या झाल्या होत्या. म्हणजे काच इथे आहे. हा खेळ सहज सोपा आहे, पण तितकाच अवघड. आऊसाहेब, आता आम्ही काच पुरतो. तुम्ही ओळखून दाखवाल? हो, ओळखून दाखवू? पहिल्याच छापात ओळखाल? पहिल्याच छाप्यात ओळखून दाखवू. ठीक. ओळखा आऊसाहेब, आम्ही एवढ्या शिताफीने काच लपवलीये, तुम्हाला नाही सापडणार. काच तिथे आहे, आमच्या बोटाखाली. आम्ही? होय आबासाहेब. शंभूराजे, आऊसाहेबांना हरवणं तितकंसं सोपं नाही बरं. परंतु आबा, आपण त्यांना हरवू शकता. शंभूबाया, हा काचपेरीचा खेळ आहे ना, तो आऊसाहेबांनी आमच्यासाठी शोधून काढला. त्या खेळाच्या आणि आमच्या जननी त्याच. आमच्यातली निरीक्षण शक्ती वाढावी, समोर शत्रूच्या हालचालींचं अचूक आकलन करता यावं, शत्रूनं दिलेली हूल खरी का खोटी हे कळावं, या सगळ्यात आम्ही पारंगत व्हावं हे या खेळातून आम्ही शिकलो. आणि ज्यांनी आम्हाला हा खेळ शिकवला त्यांनाच कसं बरं हरवायचं. परंतु आबा, आपण या खेळात पारंगत आहात, तुम्ही हरवा त्यांना. ठीक, आम्ही आऊसाहेबांना हरवण्याचा प्रयत्न करू. आबासाहेब, उद्या आऊसाहेब हरणार. उद्या आऊसाहेबांचा पराभव होणार.